आपण गेल्या तासिकेला विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाचा प्रॅक्टिस सेट अरिथमेटिक प्रोग्रेशन मधला सुरू केलेला आहे. दॅट इज 3.2 विच इज बेस्ड अपॉन द nth टर्म ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन. सुरू करायचं आहे इनफॅक्ट असं म्हणायला काही हरकत नाही, फक्त एकच ऍक्टिव्हिटी बेस्ड एक्झाम्पल आपण घेतलंय त्यातलं. आणि ते एक्झाम्पल घेण्या अगोदर आपण एक फॉर्म्युला देखील डिराईव्ह केलेला आहे विच इज फॉर द nth टर्म ऑफ एन अरिथमेटिक प्रोग्रेशन. इजंट इट? घेतलाय ना फॉर्म्युला? डिराईव्ह केलाय की नाही आपण? ओके. आणि फॉर्म्युला ओके, फॉर्म्युला काय होता मी एकदा रिपीट करतोय बघा. Tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 ब्रॅकेटमध्ये आहे n2 मल्टिप्लाइड बाय d. अतिशय सिंपल फॉर्म्युला आहे. आणि आजच्या तासिकेला विशेष म्हणजे जेवढे काही एक्झाम्पल आपण घेणार आहोत हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आहेत. पैकी कोणत्याही गणित परीक्षेमध्ये 2 ते 3 मार्कांसाठी विचारलं जात असतं. त्यामुळे आजचा तास हा सगळ्यांनी काळजीपूर्वक करायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यांना समजण्यासारखे हे एक्झाम्पल्स असणार आहेत. ठीक आहे, तर आजच्या या तासिकेला आता आपण सुरुवात करत आहोत. स्क्रीन मी शेअर करतो आहे. चॅप्टर नंबर 3 अरिथमेटिक प्रोग्रेशन प्रॅक्टिस सेट 3.2 हा आपल्याला जस्ट स्टार्ट केलेला आहे आपण गेल्या तासिकेला. परत एकदा रिकॉलेशन म्हणून आपण nth टर्म साठीचा जो फॉर्म्युला तो तुम्ही या ठिकाणी मेन्शन करतो आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, जर आपल्याला a आणि n हे प्रोव्हाइडेड असतील एखाद्या एक्झाम्पल मध्ये, फर्स्ट टर्म आणि nth टर्म हे जर प्रोव्हाइड असेल, देन द nth टर्म इज गिवन बाय द फॉर्म्युला Tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. या फॉर्म्युल्याच्या साह्याने आपल्याला nth टर्म ही मिळणार आहे. ठीक आहे, बघा अतिशय सोपा फॉर्म्युला आहे. आपल्याला nवी टर्म काढायची असेल तर आपल्याला यामध्ये दोन गोष्टी माहिती असणं गरजेचे आहे. एक म्हणजेच काय की फर्स्ट टर्म आणि कॉमन डिफरन्स. ह्या दोन गोष्टी जर माहिती असतील तर आपण nth टर्म ही कॅल्क्युलेट करू शकतो. आता या फॉर्म्युल्यावर बेस्ड असणार क्वेश्चन नंबर 2 आपण आता सुरुवात करतोय, कारण फर्स्ट आपण गेल्या तासिकेला ऍक्टिव्हिटी बेस्ड घेतला होता. आता दुसऱ्या क्वेश्चन आपण या ठिकाणी स्टार्ट करतो आहे. सो राईट डाऊन क्वेश्चन नंबर 2. I am writing, you also write in your notebook. Decide whether following sequence is an AP. हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही, इज एन AP. इफ सो, जर ती असेल तर, इफ सो देन फाइंड T20 20वी टर्म या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायची. 20th टर्म आपण या ठिकाणी मिळवत आहोत. ठीक आहे, देन वी हॅव टू फाइंड द 20th टर्म. सो द क्वेश्चन फर्स्ट आपण या ठिकाणी घेतोय. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, या एक्झाम्पलचे दोन पार्ट असणार आहे. पहिला पार्ट कोणता की यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिले हे ठरवायचं आहे की वेदर द गिव्हन सिक्वेन्स इज अरिथमेटिक प्रोग्रेशन ऑर नॉट, आणि असेल तर आपल्याला 20th टर्म काढायची आहे. आणि उत्तर घेण्या अगोदर आपल्याला ती सिक्वेन्स या ठिकाणी विचारात घ्यायची. सिक्वेन्स मी मांडतो आहे. अँड विच गिव्हन सिक्वेन्स इज लाईक दिस: -12, -5, 2, 9 अँड सो ऑन. ही आपल्याला सिक्वेन्स दिलेली आहे, जी एपी आहे किंवा नाही हे आपण ठरवणार आहोत. ठीक, आता अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी आपण गेल्या प्रॅक्टिस सेटमध्ये एक्झाम्पल स्टडी केलेले आहे. एपी कधी असणार? जर कॉन्झिक्युटिव्ह टर्म मधला डिफरन्स हा जर कॉन्स्टंट येत गेला तर त्याला आपण एपी कॉल करणार आहोत. अदरवाईज ते अरिथमेटिक प्रोग्रेशन असणार नाही. आणि म्हणून त्यासाठी आपण सुरुवात करूया सपोजिशन पासून. लेट अस सपोज दॅट ज्या काही 4 टर्म्स आपल्याला दिल्या गेलेल्या आहेत त्यांना आपण T1, T2, T3 आणि T4 असं आपण सपोज करूया. सो वी विल राईट इन अ नोटबुक T1 equal to -12, just go on writing the terms. T2 equal to -5, T3 equal to 2, and T4 this is equal to 9. T1, T2, T3 and T4 यांना आपण सपोज या ठिकाणी करूयात. ठीक आहे, आता हे सपोजिशन झाल्यानंतर अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही हे व्हेरीफाय करण्यासाठी आपण कॉन्सिक्युटिव्ह टर्मचा डिफरन्स घेऊया. म्हणजेच काय करतो मी T2 मधून सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म मायनस करतो आहे. T2 - T1
सो फॉर दॅट T2 या ठिकाणी आहे -5. हे फॉर्म्युल्यातले मायनस मी या ठिकाणी ठेवलेले आहेत. T1 हा आहे -12 ब्रॅकेट प्लेस केलो मी त्यासाठी. हा -5 रिमेन्स ॲज इट इज, मायनस मायनस बिकम +12. आता आपल्याला इथे कॅल्क्युलेशन करता येऊ शकतं. 12 - 5 इट इज +7, कारण मोठी संख्या ही पॉझिटिव्ह आहे. +7. त्यानंतर T3 - T2. T3 - T2. T3 आहे 2, त्यामधून मायनस करायचे आहेत आपल्याला T2 म्हणजेच -5 मायनस करायचे आहेत. त्यामुळे इथे ब्रॅकेट प्लेस करूया, कारण 2 मायनस लागून आलेले आहेत. सो दिस इज फर्दर इक्वल टू दिस 2 मायनस मायनस बिकम +5. अगेन वी आर हॅव्हिंग द डिफरन्स टू बी 7. ठीक आहे. नाउ नेक्स्ट T4 which is equal to T4 T3 - T2 केलाय. आता आपण T4 मधून T3 मायनस करूयात. T4 आहे 9 मायनस, इट इज व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. 9 - 2 it will gives us 7. So what this implies? This implies that consecutive terms मधला डिफरन्स हा कसा आहे? कॉन्स्टंट आहे. And this means this given sequence is an arithmetic progression. Here आपल्याला असं लिहिता येऊ शकतं Tn आणि त्या मागची टर्म म्हणजे Tn - 1, nth टर्म आणि त्या मागची टर्म यातला डिफरन्स हा कॉन्स्टंट येतो आहे, आणि हा कॉन्स्टंट या पर्टिक्युलर एक्झाम्पल साठी किती असणार आहे? 7. and hence given sequence is an AP. given sequence is an AP. दिलेली सिक्वेन्स ही काय आहे? अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, विथ ज्यामध्ये आपण A आणि D मेन्शन करू शकतो. A ची व्हॅल्यू किती असेल बघा? A इज नथिंग बट द फर्स्ट टर्म, म्हणजेच ती किती आहे? -12. अँड D आत्ताच काढला आपण, तो आहे 7. D = 7. A = -12 आणि D = 7. हे आपण इथं व्हेरिफिकेशन केलं, मांडलेलं आहे. नाउ आफ्टर दॅट, आता हा झाला पहिला सेक्शन या उत्तराचा. आता दुसरा सेक्शन काय आहे की अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. म्हणजे आपल्याला AP असेल तर 20th टर्म कॅल्क्युलेट करायची आहे. कोणती टर्म कॅल्क्युलेट करायची? T20. आणि T20 कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण Tn चा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करूया. n ची व्हॅल्यू आपण 20 या ठिकाणी ठेवू शकतो. ठीक आहे. आणि म्हणून हेन्स वी नो दॅट, फॉर्म्युला इथे मी लिहितोय, we know that, what we know that nth term Tn is given by A plus n minus 1 into D. A plus n minus 1 into D हा आपल्याला वेल नोन फॉर्म्युला आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. आता इथे आपल्याला A आणि D तर माहिती आहे, आपल्याला फक्त n ऍडिशनल ठेवायचं आहे. आणि n म्हणजे किती असणार आहे? 20 असणार आहे, कारण 20th टर्म काढायची आपल्याला. ठीक आहे. वी पुट n = 20 ओव्हर हिअर. n ची व्हॅल्यू आपण 20 पुटअप करूया. आणि 20 पुटअप केल्यामुळं आता काय होईल बघा? T20 = A ची व्हॅल्यू आहे -12 प्लस n - 1, n म्हणजे आहे 20 - 1 इंटू D ची व्हॅल्यू आहे 7. आपण फक्त A, D आणि n यांची व्हॅल्यू रिप्लेस केल्यात. सो दॅट विल गिव्स अस नाव T20 = -12 प्लस 20 - 1 9 multiplied by 7. So further T20 = this -12 remains as it is, plus 19 multiplied by 7. 19 multiplied by 7 करा गुणाकार सगळ्यांनी. 19 multiplied by 7. It will gives us 133. 133. Okay. Now this is T20 comes out to be finally 133 मधून आपल्याला 12 ही मायनस करायचे, कारण -12 आहे. सो दॅट विल गिव्स अस 121. ठीक आहे. अतिशय सिंपल हे एक्झाम्पल होतं विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये 2 सेक्शन्स होते असं म्हणायला काही हरकत नाही. पहिला सेक्शन असा होता की ज्यामध्ये आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही हे ठरवायचं होतं, आणि दुसऱ्या सेक्शन मध्ये आपल्याला 20th टर्म काढायची होती, 20वी टर्म काढायची होती, जी आपण या ठिकाणी मिळवलेली आहे. एक्झाम्पल मला असं वाटतं सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, काही अवघड यामध्ये नाही. ज्यांचं राहिलं असेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, ज्यांचं लिहायचं राहिलं असेल दे कॅन टेक द स्क्रीनशॉट्स.
further page, and now we are having the final page. ओके, चला तर आता आपण पुढे मूव्ह करूयात. अगदीच सेम एक्झाम्पल आहे असं म्हणायला काही हरकत नाही. क्वेश्चन नंबर 3 आपण या ठिकाणी प्रोसीड करत आहोत. 3rd क्वेश्चन लिहा चला. फॉर एन एपी फॉर अँड अरिथमेटिक प्रोग्रेशन, ज्याला आपण शॉर्टकट मध्ये एपी म्हणतो आहे. फॉर अँड एपी आपल्याला इथे दिलेली एपी आहे 12, 16, 20, 24 and so on. Find, we have to find T24. T24 कॅल्क्युलेट करायचं आहे. आता आपण T20 काढा, आता T24 काढायचा आहे. विशेष म्हणजे मागच्या गणितात या गणितात काय डिफरन्स आहे? मागच्या गणितात या गणितामध्ये हा डिफरन्स आहे की आपल्याला तिथे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे हे आपल्याला दाखवायचं होतं. इथे मात्र ऑलरेडी सांगितलं गेलंय की इट इज अ अरिथमेटिक प्रोग्रेशन, म्हणजे आपल्याला कोणताही अरिथमेटिक प्रोग्रेशन किंवा कॉन्सिक्युटिव्ह टर्म मध्ये डिफरन्स घेण्याची गरज नाही. ठीक आहे. सो लेट अस स्टार्ट विथ गिवन एपी, दिलेली अरिथमेटिक प्रोग्रेशन आपण स्टार्ट करूया. गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन ज्याला आपण T1, T2, T3, T4 असं सपोज करून घेऊया. लेट T1 इक्वल टू 12, T2 इक्वल टू 16, T3 इक्वल टू 20, ज्या काही 4 टर्म्स दिल्यात त्यांना आपण मेन्शन करूया. T4 इक्वल टू 24, T1, T2, T3, T4. हेन्स आपल्याला दोन किमती इथं मांडायच्या आहेत, कारण Tn चा फॉर्म्युला आपल्याला जर वापरायचा असेल तर आपल्याला दोन किमती माहिती असल्या पाहिजे. कोणत्या कोणत्या? ए आणि डी माहिती असणं गरजेचे आहेत. त्या मिळवण्याचा आपण प्रयत्न करूया. ए तर अगदी स्ट्रेट फॉरवर्ड आहे. ए इज नथिंग बट T1 अँड विच इज इक्वल टू 12. अँड डी जर काढायचं असेल आपल्याला तर सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म आपण मायनस करू शकतो. T2 मायनस T1, जो इथं मिळेल आपल्याला 16 मायनस 12, म्हणजे उत्तर किती येणार आहे? 4. ए झाला, डी झाला. आता आपल्याला फाइंड आउट करायचंय कितवी टर्म? 24th टर्म. म्हणून फॉर्म्युला मेन्शन करायचा आपल्याला Tn चा. वी नो दॅट what we know that Tn is equal to a plus n minus 1 into d. Tn equal to a plus n minus 1 into d. यातली a ची किंमत आणि d ची किंमत आपल्याला माहिती आहे. n 24th टर्म, आणि म्हणून we put n equal to 24 in this formula. So that will gives us T24 is equal to a ची व्हॅल्यू आहे 12 प्लस n आहे 24 मायनस 1 इंटू d आहे 4. फक्त सगळ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू आपण रिप्लेस केल्यात. ठीक आहे. T24 अगदी स्ट्रेट फॉरवर्ड एक्झाम्पल असेल विद्यार्थी मित्रांनो सोडवण्याच्या दृष्टिकोनातून. T24 इक्वल टू 12 प्लस 24 मायनस 1 23 multiplied by 4. Simple calculation part. This 12 remains as it is. 23 multiplied by 4. आपण जर करत असेल तर इट इज व्हेरी सिंपल. किती होणार? 23 multiplied by 4. बरोबर आहे का बघा? 92. ठीक आहे. आणि म्हणून शेवटी T24 comes out to be finally 12 plus 92, 104. 104 ही आपल्याला व्हॅल्यू या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे. आणि म्हणून हे आपलं झालं या प्रश्नाचं रिक्वायर्ड आन्सर. 24th टर्म ची किंमत आपल्याला मिळती आहे 104. लक्षात येत आहे का? सिंपल आहे ना? ओके. अतिशय पॅरलल गणित आहे, एकसारखी गणित आहे असं म्हणाल काही हरकत नाही. ठीक. नाव आफ्टर दॅट पुढचं 4थ्या क्रमांकाचं गणित, अगदी ते सुद्धा यासारखंच आहे. बघूया कोणत्या क्रमांकाची टर्म काढायची आपल्याला या केसमध्ये. फॉर एन एपी अरिथमेटिक प्रोग्रेशन दिली आहे 7, 13, 19, 25 and so on. Find
फाइंड T19 19th टर्म कॅल्क्युलेट करायची आहे. आता हे या टाईपचं आपण तिसरं गणित बघत आहोत आणि हे शेवटचं असेल विद्यार्थी मित्रांनो. 5वं गणित मात्र तुम्ही ट्राय करणार आहात. अगदी याच पद्धतीवर आधारित ते आहे. ठीक, चला तर मग अगदी आपण पहिल्या गणिताप्रमाणे स्टार्ट करूया. इथे देखील आपल्याला ऑलरेडी अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेली आहे. सो गिवन अन एपी जी काही दिलेली अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे त्यासाठी आपण सपोज करूया लेट फर्स्ट टर्म T1 7, T2 equal to 13, T3 equal to 19 and T4 is equal to 25. T1 7, T2 12, T3 19 and 25. Here आपल्याला दोन व्हॅल्यूज मेन्शन करायच्या आहेत, मिळवायच्या आहेत. कोणत्या कोणत्या? A आणि D. A is nothing but T1 which is given to be 7 and D can be calculated as D चं कॅल्क्युलेशन या ठिकाणी करायचं आहे. D कसा मिळवणार बघा. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? T2 मधून T1 मायनस करावा लागेल. T2 मायनस T1, T2 आहे 13 मायनस 7 T1 आणि डिफरन्स मिळतो आहे 6. T2 मायनस T1 13 मायनस 7 6. ठीक आहे, चला एकदा A आणि D जर मिळाला तर मला 19th टर्म कॅल्क्युलेट करायची आहे. कितवी टर्म कॅल्क्युलेट करायची आहे? T19. आणि मग त्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करणार आपण? Tn हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. ठीक, आणि मग त्या दृष्टिकोनातून वी नो दॅट, फॉर्म्युला मेन्शन करूया. वी नो दॅट व्हॉट वी नो, Tn इज इक्वल टू A प्लस n minus 1 into D. Tn equal to A plus n minus 1 into D. 19th टर्म काढायची आहे आपल्याला या ठिकाणी आणि म्हणून आपल्याला n ची किंमत 19 पुट अप करावी लागेल. पुट n equal to 19. So this 19 आणि A आणि D ची रिप्लेसमेंट न आपल्याला उत्तर मिळणार आहे. बघा, T19 is equal to A ची व्हॅल्यू आहे 7 प्लस n minus 1, that means 19 minus 1 into D. D ची व्हॅल्यू देखील रिप्लेस करायची, आपण काढली आता, मल्टिप्लाइड बाय 6. ठीक आहे, T19 this is equal to 7 plus 19 minus 1 18 multiplied by होणार आहे 6. 7 remains as it is. एकदा हे मल्टिप्लिकेशन करूयात आपण. 6 multiplied by 18, 18 multiplied by 6 जर केले आपण तर ते होणार आहेत, तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघू शकता, 108. आणि फायनली आपल्याला ज्या उत्तराची आवश्यकता होती 19th टर्म जी या ठिकाणी मिळत आहे 108 प्लस 7, that will give us 115. This is the required one, जे की विचारलेलं आन्सर या ठिकाणी आपण मिळवलंय. लक्षात राहील. आत्ताच म्हटलंय तुम्हाला की अतिशय सोपं हे गणित आहे. तुम्ही जर सोडवत गेलात तर तुम्हाला सहज सुटेल. यातला जो काही क्वेश्चन नंबर 5 आहे, 5वा क्वेश्चन, हा अशाच पद्धतीनं तुम्हाला कोणत्या तरी क्रमांकाची टर्म ही मिळवायला सांगितली गेलेली आहे, जे तुमच्यासाठी मी होमवर्कसाठी ठेवतोय. हे क्वेश्चन नंबर 5 तुम्ही ट्राय करायचं आहे, सगळ्यांना सुटेल मला खात्री आहे. ठीक आहे, चला यानंतर आता आपण पुढे प्रोसीड करायचं आहे. आता हे 3 गणित एका टाईपचे होते, आता पुढचे देखील 3 गणित हे एकाच टाईपचे असणार आहेत, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी सोपं जावं या दृष्टिकोनातून ते आपण घेत आहोत. ठीक आहे, सो क्वेश्चन नंबर 6 येथे आपण स्टार्ट करत आहोत. राईट डाऊन. फाइंड हाऊ मेनी टर्म्स 3-digit नॅचरल नंबर्स, असं करूया, हाऊ मेनी 3-digit natural numbers are divisible by 5.
हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5? हा क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. आता किती किती टर्म्स आहेत 3 डिजिट ज्या कशाने भागितल्या जातात, भाग देऊ शकतो आपण, त्या 5 ने भाग देऊ शकतो तशा 3 डिजिट नॅचरल नंबर्स. ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण 3 डिजिट नॅचरल नंबर सगळ्यात लोवेस्ट विचार केला. 3 डिजिट लोवेस्ट नंबर कोणता असणार आहे? 100, ज्याला 5 ने भाग जातो. इजंट इट? ओके. त्यानंतर कोण असलं पाहिजे 3 डिजिट 5 ने भाग जाणारा? 105 असेल. त्यानंतर कोण असणार? 110 असेल, 115 असेल. असं करत 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 सगळ्यात लास्ट, सगळ्यात शेवटचा कोणता असू शकतो? 995 हा सगळ्यात शेवटचा असणार आहे. कारण यानंतरचा 1000 येतो, जो 4 डिजिट होतो, तो 3 डिजिट होणार नाही. ठीक आहे, म्हणजे ही जी सिक्वेन्स आपल्या समोर दिसते आहे, ही तर अरिथमेटिक प्रोग्रेशन आहेच आहे, पण यामध्ये आपल्याला किती टर्म्स आहे? 1 2 3 4 डॅश 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 डॅश, ही 995 कितव्या क्रमांकाची टर्म आहे हे आपल्याला या ठिकाणी मिळवायचं आहे. मग मला सांगा विद्यार्थी मित्रांनो, आपण जो फॉर्म्युला इथे यूज करतोय Tn इक्वल टू a प्लस n-1 इंटू डी, या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला कोणत्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची हे मात्र समजणं गरजेचं आहे. आपण आतापर्यंत Tn मिळवला, nth टर्म काढली, पण या केसमध्ये आपल्याला Tn काढून चालणार नाहीये, कारण Tn म्हणजे कोण असणार आहे? द लास्ट टर्म, आणि लास्ट टर्म कोणती सिक्वेन्सची? 995 आहे. ओके. ए म्हणजेच कोण असणार आहे? फर्स्ट टर्म 100, बरोबर. आणि डी म्हणजे यातला फरक, तो किती भरणार आहे? 5. हा डी ची व्हॅल्यू झाली. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये मला अननोन कोण आहे? एन. म्हणजे मला एन मिळवायचं आहे या पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये. या पुढचे तिन्ही एक्झाम्पल आपण असे बघणार आहोत की ज्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे? एन ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. लक्षात येईल? हा तुम्हाला समजण्याच्या दृष्टिकोनातून केलेला बदल होता, तो थोडासा तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. हा एवढा पार्ट तुमच्या उत्तराचा नाही, तुम्हाला समजावं म्हणून या ठिकाणी हे मेन्शन केलंय. ठीक आहे, चला आता यानंतर आपण आता सुरुवात करूया या उत्तराला. कसं एन मिळवायचं तो आपण बघू. सिक्वेन्स आपल्याला मांडावी लागेल ती. उत्तर इथून सुरुवात होत आहे. लेट अस कन्सिडर, आपण कन्सिडर करूया सिक्वेन्स. लेट अस कन्सिडर the sequence of 3 digit natural number, 3 digit natural numbers which are divisible by 5. आपण अशी सिक्वेन्स विचारत घेऊया की जी 3 डिजिट नॅचरल नंबर आहेत आणि 5 ने डिवाइड होऊ शकतात. सगळ्यात लास्ट असणार, पहिला असणार आहे 100, 100 च्या नंतर असणार आहे 105, 110, 115 अँड सो ऑन, ज्यामध्ये सगळ्यात लास्ट असणार आहे 3 डिजिट नॅचरल नंबर डिव्हिजिबल बाय 5 इज 995. आता हे एकदा आपल्याला मेन्शन करावे लागणार आहे की जी अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, विच इज आहे की नाही अरिथमेटिक प्रोग्रेशन, कारण डिफरन्स घेत गेलो आपण तर प्रत्येक वेळेस किती भरणार आहे? 5 चा भरणार आहे. विच इज अन एपी विथ, हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, विच इज अन एपी विथ ए इक्वल टू 100. डी हा काढू शकतो आपण दुसऱ्या टर्म मधून, 105 मधून 100 मायनस करूया, म्हणजे किती येणार? 5. 100 मायनस 105 मायनस 100, 5. अँड वन मोर टर्म इज देअर, दॅट इज द nth टर्म. ही देखील आपण इथे मेन्शन केलेली आहे. Tn इक्वल टू 995. या 3 गोष्टी आपल्याला या सिक्वेन्स मध्ये मिळतात. ठीक, आणि म्हणून आता आपण फॉर्म्युला मेन्शन करूया. वी नो दॅट what we know, nth term is given by Tn equal to a plus n-1 into d. व्हॅल्यू ठेवायची आपल्याला या ठिकाणी. आता इथं n रिप्लेस करायला नाहीच आहे, त्यामुळे Tn डायरेक्ट ठेवायचं आहे. 995 इक्वल टू a ची व्हॅल्यू आहे 100 प्लस n-1. आता n माहिती नाहीये, त्यामुळे n-1 रिमेन्स ॲज इट इज राहणार, आणि मल्टिप्लाइड बाय d ची व्हॅल्यू आहे 5. डी ची व्हॅल्यू आहे 5. ठीक आहे,
त्यानंतर हे 995 इज इक्वल टू 100, 5 ने आपण मध्ये मल्टिप्लिकेशन करून घेऊयात, प्लस 5n मायनस 5. ठीक आहे, हे 995 रिमेन्स ॲज इट इज. या दोघांना कंबाईन करता येतं. 100 मायनस 5 दॅट विल यूज अस 95 प्लस 5n. अगदी साधं ट्रान्सफरचं ही प्रोसिजर असणार. आता हे 95 आपण इकडे ट्रान्सफर करूया, ते इकडे आल्यानंतर निगेटिव्ह होतील, प्लस असल्यामुळे इकडे होतील निगेटिव्ह, इक्वल टू 5n. आणि फायनली 995 मधून 95 मायनस जर केले आपण तर 900 शिल्लक राहतील, इक्वल टू असणार आहे 5n. आणि म्हणून फायनली n इक्वल टू आपल्याला मिळत आहे 900 अपॉन 5. 900ला हे 5 भागाकारामध्ये जातील आणि म्हणून आपला आन्सर आता मिळत आहे जे रिक्वायर्ड होतं, n इक्वल टू 900 ला 5 जर डिवाइड केलं तर 180 येतील. हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय की देर आर 180 टर्म्स, 80 नंबर्स विच आर 3 डिजिट्स नॅचरल अँड डिव्हिजिबल बाय 5. याची वर्डिंग आन्सर देखील तुम्ही पूर्ण करायचं आहे. ठीक आहे, आता मी सांगितलंय तुम्हाला की देर आर 180 नॅचरल नंबर्स विच आर 3 डिजिट नॅचरल नंबर्स विच आर डिव्हिजिबल बाय 5. हे देखील अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. ज्यांचं राहिलं असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढचं पेज. त्यानंतर हा लास्ट पेज. ओके, चला. आता म्हटलं होतं की सलग आपण एका प्रकारची गणितं इथं घेणार आहोत. त्यामुळं 6व्या गणितानंतर ज्यांनी पुस्तकं सोबत ठेवली ते बघू शकता. 6व्या नंतर 7वं गणित आपण हे नेक्स्ट पिरियड मध्ये घेणार आहोत. आपण आता 8वं घेऊयात, कारण हे 8वं अगदी 6व्या गणितासारखं आहे. ठीक आहे, चला तर बघू मग काय 8वं एक्झाम्पल. 11, 8, 5, 2 and so on. In this AP, in this arithmetic progression, in this AP, which term is minus 151. 151 ही टर्म या AP मध्ये कितव्या क्रमांकाची असेल? ही पहिली टर्म, ही दुसरी, तिसरी, चौथी, डॅश डॅश डॅश, ही कितव्या क्रमांकाची? जसं आपण आत्ताच्या गणितामध्ये 995 कितवी टर्म होती काढलं होतं. कितवी टर्म आली ती? 180वी. तसं याही ठिकाणी -151 ही कितवी टर्म आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, याही ठिकाणी यांची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे, सो बघा कसं स्टार्ट करणार आपण. दिलेली अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे, त्याला आपण स्टार्ट करूया. गिवन AP, given arithmetic progression, let किंवा लेटच्या ऐवजी आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन लिहूया. 11, 8, 5, 2 डॅश डॅश डॅश. आपल्याला इथं -151 हा nth टर्म या ठिकाणी विचारात घ्यायची आहे. -151. ठीक आहे, हिअर a is equal to first term given to be 11. a is the first term. त्यानंतर आपल्याला कॉमन डिफरन्स d हा मिळवायचा आहे. अँड कॉमन डिफरन्स, बी केअरफुल, सेकंड टर्म मधून म्हणजे 8 मधून आपण 11 मायनस करणार आहोत. बरेच मुलं 11 मायनस 8 करतात, ते चुकीचं असणार आहे या केसमध्ये. 8 मायनस 11, 8 मायनस 11 किती होणार? मोठी संख्या चिन्ह उत्तराला -3 डिफरन्स घेऊन. ठीक आहे, इथं केअरफुल विचार करा. 11 मायनस 8 मुलं +3 घेऊन उत्तर सोडण्याचा प्रयत्न करतात, जे पुढे जाऊन चुकीचं ठरतंय. आणि nth टर्म दिली आहे -151. nth टर्म दिलेली आहे -151. Now we know that what we know that
Tn equal to a plus n minus 1 into d. Tn equal to a plus n minus 1 into d. किमती ठेवूया. Tn आहे -151 equal to a ची व्हॅल्यू आहे 11 प्लस n minus 1. n आपल्याला अननोन आहे. n minus 1 remains as it is multiplied by d आहे -3. So -151 equal to 11. ह्या -3 ने आपण मध्ये मल्टिप्लिकेशन करूयात. -3 multiplied by n -3n, and this minus minus become plus 3 into 1 3. 3 into 1 3. Now here -151 equal to 11 आणि 3 यांना कंबाईन आपण करू शकतो. दोघांची बेरीज होईल 11 आणि 3 दोन्ही पॉझिटिव्ह असल्यामुळे 14 -3n remains as it is. आता 14 इकडे ट्रान्सफर करूयात. -151 हा मायनस होईल प्लस असणारा -14 आणि उत्तर येणार आहे इकडे शिल्लक राहतील -3n. सो बोथ आर निगेटिव्ह टर्म्स. -151 -15 दोघांची ऍडिशन झाली पाहिजे. -165 equal to -3 times n. This minus minus become plus. ठीक आहे. आणि म्हणून n equal to आपल्याला मिळते 165 upon 3. It is a quite simple one to now for us. So n equal to 55. n equal to 55. म्हणजेच -151 ही 55th टर्म असणार आहे. कितव्या क्रमांकाची टर्म असणार आहे? 55th टर्म इज देअर. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो, दोन अगदीच एकसारखी गणित आहेत. फार काही अवघड नाही. फक्त केअरफुली या ठिकाणी कॅल्क्युलेशन पार्ट करायचं आहे. कोणत्या कॅल्क्युलेशन मध्ये चुका झाल्या नाही तर तुमच्या कोणतेही उत्तर या ठिकाणी चुकीचं ठरणार नाही. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या ज्यांचं राहिलं असेल त्यांनी. आणि हे शेवट परत एकदा वरतून देतोय, ज्यांचं राहिलं असेल त्यांनी घ्या. हा एक पेज, त्यानंतर हे पुढचं पेज आणि नंतर शेवट आलेला आहे 55. चला यानंतर आपण आजच्या तासिकेचं शेवटचं गणित यानंतर प्रोसीड करत आहोत. लास्ट एक्झाम्पल आताच म्हटल्याप्रमाणे अगदीच 8व्या प्रमाणेच तुमच्या एक्झाम प्रॅक्टिस सेट मध्ये एक्झाम्पल नंबर 9 दिलेले ते आपण आता घेऊया क्रमाने 9. 7वं एक्झाम्पल आपण मिस आउट केलं, ते आपण उद्याच्या तासिकेत घेणार आहोत. 7वं आणि राहिलेले 2 गणित आपण ते नेक्स्ट पिरियड मध्ये घेणार आहोत. ठीक आहे. सो क्वेश्चन नंबर 9. इन अ नॅचरल नंबर्स बिटवीन numbers between 10 to 250, 10 आणि 250 या दरम्यान how many terms are divisible by 4. 10 ते 250 या दरम्यान किती टर्म्स हे 4 न डिव्हिजिबल आहे. जसं आपण आता 5 न डिव्हिजिबलचं गणित पाहिलं होतं 3 डिजिटचं, आता हे 4 न डिव्हिजिबलचं आहे. परीक्षेमध्ये 5 न 4 नेच यावं असं काही नाही. एखादा एक्झाम्पल वेगळ्या डिव्हिजिबिलिटीचे देखील येऊ शकतं, जसं की 3 न डिव्हिजिबल, 6 ने डिव्हिजिबल, 7 ने डिव्हिजिबल. लॉजिक हेच वापरायचं आहे. मग आपण काय करूया, या दरम्यानच्या जे काही सिक्वेन्स आहे ती या ठिकाणी विचारात घेऊया, कोणत्या कोणत्या टर्म्स या ठिकाणी येतील. तर let us consider the sequence of natural number
natural numbers between 10 to 250 divisible by 4, 4 ने डिव्हिजिबल असणाऱ्या टर्म्स या ठिकाणी विचारत घेऊया. सगळ्यात पहिली कोणती असेल बरं 4 न भाग जाणारी? 10 आणि 250 मधली 10 तर शक्यच नाही, म्हणजे किती असणार आहे? 12. 12 सगळ्यात लहानी असेल. त्यानंतर असणार आहे 16, त्यानंतर असणार आहे 20, 24 या पद्धतीने. आणि सगळ्यात लास्ट आपण विचार केला तर 250 ला भाग जात नाही, आणि म्हणून सगळ्यात लास्ट असणार आहे 248 इज द टर्म विच इज डिव्हिजिबल बाय 4. ठीक आहे. सो दिस इज द रिक्वायर्ड सिक्वेन्स विच आर आस्क्ड फॉर. आणि आपल्याला असं लक्षात येत आहे की विच इज अन अरिथमेटिक प्रोग्रेशन. सो वी विल राईट विच इज an arithmetic progression AP with ज्यामध्ये आपल्याला A आणि D आणि TN हे ठरवायचं आहे. with A equal to A is nothing but the first term, that is 12. Common difference D can be calculated by subtracting second term from the first, that means 16 minus 12, म्हणजे आन्सर येणार आहे 4. 16 minus 12 आन्सर येणार आहे 4. आणि सगळ्यात लास्ट टर्म ही कोणती असणार आहे? TN 248. 248. एकदा आपल्याला A, D आणि TN ठरवलं आपण तर N मिळवणं आपल्यासाठी अवघड नाही. ठीक, याही ठिकाणी N मिळवायचं आहे आणि म्हणून we know that फॉर्म्युला मेन्शन करूया. we know that the nth term Tn is given by A plus n minus 1 into D. A plus n minus 1 into D. We will replace all the values. Tn आहे 248 equal to A ची व्हॅल्यू 12 प्लस n minus 1. n minus 1 माहिती नाहीये, तसंच ठेवूया. मल्टिप्लाइड बाय D ची व्हॅल्यू आपण काढली आत्ताच, विच इज 4. ठीक आहे. 244 अगदी आयडेंटिकल सेम गणित आहेत. तुम्ही आता शेवटची 3 बघत असाल तर सेम टाईपचे झालेत. आपण ब्रॅकेट सिम्प्लिफाय करूया. प्लस 4n मायनस 4. ठीक आहे. सो 248 इज इक्वल टू, आता या दोघांना 4 ला मायनस 4 ला 12 ला कंबाईन करूया. 12 मायनस 4 इज नथिंग बट 8 प्लस 4n. 8 प्लस 4n. 8 ला इकडे ट्रान्सफर करूया. 248 मायनस 8 इक्वल टू 4n. आणि म्हणून 248 मायनस 8 होणार आहे 240 इक्वल टू आहे 4n. ठीक आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळतं आहे काय आन्सर मिळेल? n इक्वल टू 240. इट इज बीन डिवाइडेड बाय 4. आन्सर मिळणार आहे 60. आणि म्हणून देर आर 60 टर्म्स इन द रिक्वायर्ड सिच्युएशन. दिलेल्या सिच्युएशन मध्ये 60 टर्म असणार आहेत. परत एकदा बघा सगळ्यांनी काय काय केलं आपण. फॉर्म्युला ठेवल्यानंतर Tn ची व्हॅल्यू आहे 248, n ठेवला आपण 12, त्यानंतर n मायनस 1 4, 248 ब्रॅकेट सिम्प्लिफाय केलं 4n मायनस 4. 8 मधून 12 मधून 4 जर गेले तर 8 शिल्लक राहतील. 8 जर इकडे आले तर मायनस 8 होतील. 248 मायनस 4n 240 इक्वल टू 4n. आणि म्हणून n इक्वल टू आपल्याला मिळणार आहे 240 अपॉन 4. 6 चौक 24 आणि 1 0. आणि आपला रिक्वायर्ड आन्सर या ठिकाणी मिळत आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण बरेचसे एक्झाम्पल्स घेतले. जवळपास 3 आणि 3 6 एक्झाम्पल घेतलेत. समजलेत का बरं? हो सर. एक्झाम्पल समजलेत का? सोपे आहेत. सगळे एक्झाम्पल अतिशय सोपे आहेत. ठीक आहे. तर
आजच्या तासिकेचा आपण या ठिकाणी थांबवणार आहोत. सगळ्यांना एक सूचना अगोदर दिली, जे लेट जॉईन झाले त्यांच्यासाठी आज जॉमेट्रीचा तास होणार नाही काही कारणामुळं. ठीक आहे, त्यामुळे आता यानंतर तुमचं ज्यावेळेस यानंतर मराठीच आहे ना जॉमेट्री नंतर, तर त्या क्लासला जॉईन व्हा. आता सध्याला मध्ये थोडा वेळ तुमचा ब्रेक असेल. हा, आता जॉमेट्रीचा होणार नाही तास. आजच्या तासिकेला आपण थांबूया. गुड बाय टू ऑल ऑफ यू. बाय सर. बाय सर. बाय सर. बाय सर. गुड बाय.